Congratulations. थँक्यू. So on your first day, I welcome you to my office. थँक्यू सर. All the best. बरं, तुझ्या आईला सांगितलंस नोकरी मिळाल्याचं? तिला खूप बरं वाटलं. हं. कालच आले मी. तुझी राहायची व्यवस्था झाली? नाही, सध्या लेडीज हॉस्टेलमध्ये राहते मी. पुढे सावकाशीने घर घेईन भाड्याचं. बर. डिपॉझिट भरायला पैसे हवे असतील तर मिळू शकतील, तशी स्कीम आहे आपल्याकडे. थँक्यू. थँक्यू सर. वेलकम. गुड लक. ओके. तो शर्ट घेऊन कुठे निघालीस पारू? अव धुवून आणल्या. उद्या ह्यो शर्ट पाहिजे म्हणून सांगून गेलात किशोर साहेब. ह्यो शर्ट लय आवडतो त्यांना. तुला कसं ग ठाऊक? अव त्यांना काय काय आवडतं समजे ठाव आहे मला. असं काय काय आवडतं ग त्यांना? फलावरची भाजी, तांबुट्याची चटणी, ह्यो शर्ट आवन ती काळी पॅन्ट. सूत्र नंबर 3. शहाण्या बाईने घरात सुंदर मोलकरीण ठेवू नये. जळता निखारा असताना ठेवल्यासारखं आहे ते. पारू, तुला वाईट वाटेल पण मला वाटतं घरात एक गोपी आहे तो बास आहे. म्हणजे असं की आता 2-2 नोकरांची आवश्यकता नाही, तर 2-3 दिवसात दुसरीकडे कुठेतरी काम बघ बाई. सगळं ताईचा बस करू. अव गरीबाच्या पटावर अशी लात मारू नका. अव काय चुकलं मागलं असेल तर 4 थापडात मारा किंवा आमच्या. अव आम्हाला नका बा असं करू. काय झालं? अव साहेब आज मी काय ऐकत्या. सगळं आयुष्यभर तुमच्या घरासाठी राबल्या आणि आता मलाच काढायला निघाल्या. ताईसाहेब म्हणतात त्यांना माझ्या या घरात गरज नाही. आता साहेब तुम्ही सांगा मी या गरिबानं कुठं जावं, काय करावं? का काय झालं? एकदम पारूला काढून टाकायला का निघालीस? मी काय म्हणते, आता मी आले ना आणि 2-2 नोकर कशाला पाहिजेत? अगं पण देवानं आपल्याला काही कमी का दिलाय? पारूची आई सुद्धा आपल्या घरी कामाला होती. त्यांचे फार जुने ऋणानुबंध आहेत या घराशी. आपल्या किशोरला सुद्धा अंगा खांद्यावर खेळवलं तिच्या आईनं. पण नाही आणि बिन नाही, पारू या घरात पाहिजेच. अरे एवढी सुंदर मोलकरीण आजूबाजूच्या 100 घरात नसेल. बघितल्यावर कसं प्रसन्न वाटेल अशी आहे पारू. काय होय साहेब. पारू आणि गोपी आज इतकी वर्ष इथे आहेत आमच्याकडे की ती आम्हाला नोकर म्हणून कधी वाटलीच नाहीत. अगं घरची माणसं आहेत ती. घरच्या माणसांना का असं कोणी घराबाहेर काढतं? इथंच राहतील ती दोघं. साहेब तुमचे लय उपकार झाले बघा, पाया पडते. नाही असू दे. बरं बरं आज जा आता. मी सांगितलं तरी नाही काढलं त्याने पारूला. सूत्र नंबर 3 फेल गेलं ग. नाही काढली ना मोलकरीण, घाबरू नकोस आणि मोलकरणीलाही दुखवू नकोस, कारण त्या सूत्राला मारणारा पुढचं सूत्र आहे ना आपल्याकडे. कोणतं ग आई? अगं 5वं सूत्र. नवऱ्याला देवधर्माला लावावं म्हणजे तो पापभिरू बनतो. तू किशोर कडून खास वारकरी व्रत करून घे. तुला माहिती आहे ना ते व्रत? हो थँक्यू आई. मी घे ना ह्यांच्याकडून करून हे व्रत. ह्यांच्याकडून? तू अजून अरे तुरे करत नाहीस वाटतं किशोरला. नाही आई. आतापासून अरे तुरे करायला लाग, पण आधी वारकरी व्रत करून घे. आई विठ्ठला. अरे बापरे. अंजली, पंढरपूर 43 किलोमीटर आहे. माझे पाय दुखायला लागलेत का? वारी संपली की पाय चेपून दे. हा. वारी संपली की पण आता चाल. हो. विठ्ठल 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 विठ्ठल. अंजू. एकदम खुशीत. अरे वा. लग्न झाल्यावर अशी सर्व्हिस सुद्धा मिळते वाटतं. लावली. किशोर तू ना. तू एकदम एकेरीवर आलीस. नाही पण ऐकायला बरं वाटतं. बोला काय म्हणत? अरे वा. आपण ना लवकरच म्हणजे या आठवड्यात पंढरपूरला जाऊया. पंढरपूरला ना जाऊया ना, पण एवढ्या लांबचा प्रवास म्हणजे अधूनमधून तुला ड्रायव्हिंग करावं लागेल. गाडीने नाही जायचं काय, मग चालत जायचं. माझे बाबा जाऊन आले होते ना तसे. फार फायदा होतो म्हणे ह्या व्रताचा. आईनं सांगितलंय. आई 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 तुझा तो फायदा गेला चुलीत. मी असलं व्रत बीत करणार नाही, कळलं? म्हणे चालत जायचं, ते सुद्धा पंढरपूरला. आपल्या बापाच्याने ते व्हायचं नाही. किशोर, तुमची कन्साइनमेंट या आठवड्याभरात येईलच. बर. दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. हा चेक. अरे याची काय गरज होती?
पैसे कुठे पळतायत काय? किंवा मी पुण्याच्या ऑफिस मध्ये कलेक्ट केले असते ना. पैसे कुठे पळत नाही रे, पण व्याज पळतं ना. आय सी. व्यवहार म्हणजे व्यवहार. थँक्स. बाय द वे, अंजू काय म्हणते? बरे. हम्म, अरे हो, हा. एकदा घरी ये ना. येईन नक्की येईन, पण पुढच्या वेळेला. ओके. बस रे, जाशील. हम्म. नाही काय, चहा घेऊन तरी जा. हम्म. चहा न घेता गेला असता अंजू मला घरी गेल्यावर फैल्यावर घेईल. अच्छा, म्हणजे असं आहे तर. हा. मग तिला सांग एक दिवशी मी घरी जेवायलाच येईन. गुड आयडिया. हम्म? हा. चल निघू मी. हो येस. संध्याकाळी पुण्याला परत जायचं. ओके. ओके सी यू. बाय. माफ करा पण अय्या तुम्ही म्हणजे तुम्ही मला ओळखलं? म्हणजे काय? हा, पण मी तुमच्याकडे तिकडेचे पैसे मागायला आलेलो नाहीये. बसा ना. थँक्स. मी शेखर, हम्म, आय मीन शेखर माने. तुमचे जे बॉस आहेत ना, हम्म. त्यांचं आणि माझं जवळचं नातं आहे. असं. म्हणजे तुमच्या कंपनीला जे रॉ मटेरियल लागतं हम्म. ते मीच सप्लाय करतो. अच्छा. त्या दिवशी मात्र अगदी देवासारखे धावून आला त्याचे दावत वगैरे नाही आलो, बाजूला बसलो होतो. चहा घेणार? नको नको, बिलकुल नको, प्लीज. अहो घाईत आहे असं तुमच्या साहेबांना सांगून त्यांचा चहा नाकारलाय मी. आणि तुमच्याबरोबर चहा घेत बसलो असं त्यांना जर कळलं ना, बस संपलं. दुसरं काय नाही, मला ऑर्डर्स मिळणं बंद होईल. दॅट्स ऑल. असं काही नाही हा. पण तुमच्या बरोबर मला चहा घ्यायला निश्चित आवडेल, मिस. गीता देशपांडे. फाईन. सो मिस गीता देशपांडे, आइंदा जेब कतरो से सावधान. चला निघतो मी, उशीर झाला. बाय. बाय. सूत्र नंबर 6. नवरा जर एखाद्या दिवशी जास्त नटून सजून बाहेर जात असेल तर त्याची दखल घ्यावी. अरे वा, आज जास्तच नटून थटून चाललायस. आज इंटरव्ह्यूज घ्यायचेत ना. कसले इंटरव्ह्यूज? टायपिस्ट आहे. मग त्यासाठी एवढं नटायला हवं? नाटायला नको. अगं के कुमार कंपनीचा मी प्रोप्रायटर आहे. टायपिस्टच्या पोस्ट साठी म्हणजे तरुण मुली येणार, मग त्यांच्या पुढे इंटरव्ह्यू घेणारा माणूस टिपटॉप नको? असायलाच पाहिजे. हम्म. अगं कसं काय कळलं तुला? एनिवे, मला उशीर होतोय, मी निघतो. बाय. सूत्र नंबर 8. संसार यशस्वी होण्यासाठी प्रत्येक स्त्रीनं आपल्या पतीच्या व्यवसायात पावलोपावली लक्ष द्यायला हवं आणि जाणून घ्यायला हवं की तो व्यवसायाच्या ठिकाणी काही वावगं तर करत नाही. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हे बघिता, आज इंटरव्ह्यूज आहेत, त्यामुळे टायपिंगचं काही काम नसेल. बरं. तू असं कर, आपल्या गोडाऊनला जा. तिथे स्टॉक टेकिंगचं काम चालू असेल. तू तिथे असणं आवश्यक आहे. ओके. ओके. नंबर 1. तू इथे कशी? का आयुष्यात आले तर केबिन मध्ये नाही येऊ शकत? नाही, पण काय आज इथे इंटरव्ह्यूज आहेत ना. म्हणून तर आले मी. अंजू, हा तुझा आगाऊपणा आहे. मला माझं काम करू दे. हे बघ, माझ्या कामात ढवळाढवळ केलेली. मी करणार. मी इथला बॉस आहे. मी इथल्या बॉसची बॉस आहे. अरे, नंबर 1, नंबर 1. मी आय कमिंग सर? येस, बस. हा, नाव काय तुझं? मेनका. मेनका. वा वा वा, फारच सुंदर, अप्रतिम, दुर्मिळ नाव आहे. मेनका या नावाचा अर्थ सांगू शकशील? नाही. नाही. हा, अगं सोपं आहे. काय, मेनका ही इंद्राच्या दरबारातली मेन अप्सरा होती. त्यामुळे इतर अप्सरा त्याला विचारत, हीच मेनका, हीच मेनका, म्हणून तिचं नाव मेनका. खरं म्हणजे तिचं आधी काहीतरी नाव होतं, म्हणजे मरमरी तरमरी वगैरे. जाऊ दे. बरं, कॉलेज बिलेज केलंस का? पूर्ण नाही, थोडस. बरं मग तुला टायपिंग येतं? हो, 30चा स्पीड आहे. मग आणि शॉर्ट हँड? थोडं थोडं. तुला सगळं थोडं थोडं येतंय. यू मे गो नाव. शिकून घ्या मग, म्हणजे नाहीतर मग काय रे, काय 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 काय. मेनका नाव एवढं आवडतं तर लग्नात माझं नाव बदलून मेनका का नाही ठेवलं? नको नको. आणि ही काय इंटरव्ह्यू घ्यायची पद्धत झाली? काय? लल्लू सारखं लाळ घोटत. डान्स येतो, गाणं येतं. अगं पण त्यांचं व्यक्तिमत्व कसं चौफेर असायला हवं. त्यांचं जनरल नॉलेज काय आपल्याला माहिती नको? पण इंटरव्ह्यू घेणाऱ्यानं कसं कडक असायला हवं, ताठ. असं. आणि आता फक्त कामाविषयीची प्रश्न विचार. ओके? ओके. टमाटो ठीक आहे. ठीक आहे. सर,
येस प्लीज. सांगितल्याशिवाय बसायचं नसतं माहित नाही. आता बस. नाव काय तुझं? उर्वशी. सगळ्यात दरबारातलं दिसत. आडनाव नाही? महाबळेश्वर कर. एवढं मोठं नाव आहे? म्हणून तर सांगत नव्हते. ओके ओके. तुला स्वतःचं नाव टाईप करता येतं का? येतं ना. स्पेलिंग काय? NAH. नाही MAH B B. बी काय करते? स्पेलिंग नीट येत आहे? यू कॅन गो नाव. येस. कसं वाटलं? आता जरा जास्तच कडक झालास हा. एक काम कर. हं. थर्मामीटर असतो ना, हा. तसला एखादा मीटर घेऊन ये माझा कडकपणा मोजण्यासाठी. म्हणजे मला कळेल मी किती कडक व्हायचं पुरे किती. पुरे काम करा आपलं. नंबर 3. आता शेवटची बेबी म्हणे. बेबी. नंबर 27. बेबी. या मावशी बसा ना. काय नाव आपलं? बेबी खरे. बेबी खरे. हो खरंच. लहानपणी आई वडिलांनी हेच नाव ठेवलंय. त्यांना थोडंच माहिती होतं की तुम्ही एवढ्या मोठ्या होणार आहात म्हणून. बेबी. काही मोठ्या नाहीत हा. बरं बेबी, आपलं सॉरी, तुम्हाला टायपिंग म्हणजे येतं ना. स्पीड वगैरे. अरे मावशींचा कसला इंटरव्ह्यू घेतोस? त्या इंटरव्ह्यूला आल्या म्हणजे स्पीड असणारच त्यांचा. नाही पण तुम्ही उद्यापासून या हा कामाला. अभिनंदन. थँक्यू. काहीतरी. हे पुस्तक तुमच्यापासून काय लपून ठेवायचं? काय? हे पुस्तक नाही, हे? हा खरडा आहे, खरडा डब्बल मिरचीचा. जेवणाची सगळी चवच बदलून जाते. होय काय? म्हणजे रोजचं जेवण पंचपक्वान्न नवनी वाटून लागतं. अहो सकाळी उठली बायको की माझ्या राजा माझ्या राजा असा गोंडा गोळवत बोलती उभी राहते. बा आठवत नाही काय आठवत नाही. काय आठवत नाही? आई शपथ घेऊन सांगतो, लहान तोंडी मोठा घास. पण एकदा चव घेऊनच बघा या खरड्याची. नको नको. माझ्या म्हणून नाही, माझ्या म्हणून नाही, उतारा म्हणून. घरात ऑफिसात कटकट वाटली की उतारा म्हणून घ्याच. नाही नको नको. नको नको रे नको. असं म्हणतात. नको नको. नको तर बरं तू म्हटलंस म्हणून घेतो. याला खरडा माझा. माझा राजा, माझा राजा. गोपी. ए गोपाळ. गोपी. ए किशोर, गोपीला पाहिलंस का तू? काय झालं पप्पा? काय नाही रे, मला एक उशी पाहिजे होती. ही आहे ना, ही घेऊन जातो. काय 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 ते? काय नाही काय नाही. अहो पण मला बघू दे. आपल्यासाठी नाही पुस्तक. अहो, पण मला बघू दे ना. नाही नाही आपल्यासाठी नाही, पुस्तक. पण मला नको, बघू दे. नको, नको, कशाला उगाच? नको नको, असू अहो दे, पण मला असू दे. बघू दे ना. इश्श, हे काय वय आहे का हो तुमचं? असली पुस्तकं बघायचं? माणसाचं वय कमी करणारच पुस्तक आहे. इश्श. तुला आठवतं? इन द इयर ऑफ 1968, 69, 70. ए काय रे, तुझा चेहरा असा उतरलेला का? काही नाही, उगाचच. सांग ना. पण तुम्हाला या पुस्तकाची गरज केव्हापासून लागायला लागली? मला या पुस्तकाची गरज नाही मग? ग. पण या कॉम्प्युटरच्या युगामध्ये या तंत्रात किती बदल झालाय मी बघणार होतो. इश्श. पण हे पुस्तक या औषध कसं आलं? तेच म्हणतोय मी. हे पुस्तक मी चिरंजीवांची उशी बदलली की काय? पुस्तक पप्पांनी नेलं म्हणून एवढा नर्वस? आय, 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 आय. आ. काय हो?
अहो हे का अजून झोपून काय राहिलात? उठा पाहू. आणि जॉगिंगला सुद्धा गेला नाहीत अजून. कसला जॉगिंग? कमरेला इकडे जॉगिंग झालंय. हा? लचकली आहे कंबर. अहो असं रेटताय काय? कोण रेटतोय? अहो काल रात्री तुम्हाला काय झालं होतं? काय संचार होतं तुमच्या अंगात? तुम्हाला ना अगदी वयानुसार पोक्तपणामुळे नाहीच आहे. कोणाचं वय झालंय? माझं वय झालंय? हा? थांब तुला वय दाखवत होता बरोबर.